नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात राजकीय बातम्यांचा आढावा. मला ही मूर्ती द्यायची नाही अशीच पद्धत आहे माझी. 20 नोव्हेंबर पासून रात्री 9:30 वाजता स्टार प्रवाहवर. वेदनेच्या त्वरित निवारणासाठी पंकजा कस्तुरी ऑर्थो हब ऑइल. प्लास्टो ट्रिपल लेयर गार्डन पाइप विद 2 years गारंटी. ये 100% वर्जिन फूड ग्रेड प्लास्टिक से बना है. प्लास्टो है तो गारंटी है. आता मिळवा 5 लिटर फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल सोबत 400 ग्रॅम फॉर्च्यून बेसन अगदी फ्री. मोबाईल ऍप व इंटरनेट बँकिंगद्वारे 24 तासात केव्हाही करा विनामूल्य आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस सह सर्व प्रकारचे मनी ट्रान्सफर फक्त श्री रेणुका माता मल्टीस्टेट मध्ये. रोज नए बहाने ढूंढा करें. डाबर शिलाजीत गोल्ड रोज लिया करें. डाबर शिलाजीत गोल्ड फॉर स्ट्रेंथ, स्टॅमिना एंड वाइटॅलिटी. नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडीयुक्त खत. ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय. तुम्ही नोकरी सोडलीत, आता पुढे काय प्लॅन आहे? फुल टाइम म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन. जावे बापू, एवढ्यात घर कसं चालेल? बाबा, माझ्याकडे 150 क्लायंट्स ऑलरेडी आहेत आणि नवीन क्लायंट्स मिळत राहतात. आता नोकरी सोडून फुल टाइम म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच होणार. तुम्ही सुद्धा माझ्यासारखे म्युच्युअल फंड्स डिस्ट्रीब्युटर बनू शकता. कसं ते जाणून घ्या mfdkaresshuru.com वर. मग करूया सुरू. अहो, लग्नाची तयारी ताबडतोब सुरू करा, कारण मराठीशादी.com मॅच गॅरंटीमुळे तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार नक्की मिळणार. आजचाच ऍप डाउनलोड करा. बादलों को छुआ है, चखा है कभी, चखोगे तो जन्नत सी फीलिंग आएगी. जिन आसमानों में ये तैरते हैं वो लाल, हरे, पीले हैं. इनके स्वाद से भरे हैं. खाने में थोड़े बादल मिलाइए, आसमानों में उड़ जाइए. अमूल मलाई पनीर. इथेनॉल याचं जे प्रॉफिट शेअरिंग आहे त्याचाही नियम पाळतायत आणि गेल्या वर्षी सगळे हिशेब पूर्ण झालेले आहेत असं कारखानदारांचं म्हणणं आहे. आता राज्यात आणि देशात कुठेही हा कायदा नसताना फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक दिवस हे संघटना आंदोलन करतायत. विशेषतः यावर्षी ऊसाचं उत्पादन फार कमी आहे, पाण्याची उपलब्धता कमी आहे. 100 दिवसच हंगाम चालणार आहे आणि 9 महिने बसून कामगारांचा पगार द्यावा लागणार अशी भयानक परिस्थिती यावर्षी आहे. या उलट आपल्या सीमेचे कारखाने कर्नाटकात सगळे सुरू आहेत. आता आमच्या जवळ असलेला निप्पाणी जवळचा हलशीदार कारखाना यांनी 1,33,000 टन मेट्रिक टनाचं गाळप केलेलं आहे. दुसरं बेडक्याळ कारखाना त्यांनी जवळजवळ 2 लाख टनाचं गाळप केलेलं आहे. उगार, अथनी यांनी सगळ्यांनी नंदी 2-2, 2.5 लाख टन क्रशिंग केलेलं आहे. आज या सगळ्या कारखान्यांची तोडणी ही आमच्या जिल्ह्यातील अनेक गावामध्ये सुरू आहे. यांनाची अडवणूक केली जात नाही, फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्याची अडवणूक केली जाते. हे फार मोठा अन्याय आहे. आणि म्हणून काही मागच्या वर्षीचा जो दरामध्ये फरक आहे तो संघटनेने दाखवण्याचा प्रयत्न केला. साखर व्यवस्थापनाने तो कसा चुकीचा आहे किंवा कमी आहे आपला त्यांनी दाखवलेलं तो दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून आम्ही निर्णय दिला की या वर्षीच्या गाळप हंगामासाठी ज्या कारखान्याने 2950 किंवा 3000 ही FRP जाहीर केली असेल त्यांनी सरसकट 3100च्या वर FRP दिली पाहिजे. त्यानंतर जे त्यांनी आज 400 रुपयाची मागणी केलेली आहे त्यामध्ये फक्त साखर कारखाने काढणारे फक्त कारखाने अनेक आहेत. त्यांचं इथेनॉल नाही, त्यांचं कोजन नाही, त्यांना 400 रुपये देणं शक्यच नाही. आणि म्हणून सगळ्याच कारखान्याचं म्हणणं आहे की आम्हाला कोणतीही ही रक्कम देणं आज आम्हाला काही शक्य नाही. आम्ही राज्य आणि केंद्राचे नियम पाळलेले आहेत, आम्ही बेकायदेशीर कोणतंही काम केलेलं नाही. आणि म्हणून कारखाना वाईज जर त्यांनी दाखवायचं असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्याचा आम्ही निर्णय दिला. 5 प्रतिनिधी संघटनेचे, 5 प्रतिनिधी साखर व्यवस्थापनाचे सदस्य सचिव, प्रादेशिक सहसंचालक साखर राहतील आणि 21 तारखेपर्यंत त्यांनी निर्णय द्यावा. ज्या कारखान्यांना जादा द्यावं लागतं असं ते दाखवून देतील त्याला जिल्हा मध्यवर्ती बँक त्यासाठी कर्ज देईल. 21
आपण बघतोय कोल्हापुरातली ऊस दराबाबतची बैठक निष्फळ ठरलेली आहे. 19 तारखेला चक्काजाम आंदोलन होणारच असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. हसन मुश्रीफांकडून समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. राजू शेट्टींनी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि त्यामुळे आता ऊस दराचं आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. पोलिसांना विनंती केलेली आहे की पोलिसांनी मध्ये येऊ नये, आम्ही ऊसाची वाहतूक करणार नाही आणि जोपर्यंत मागचा निर्णय होत नाही तोपर्यंत पहिली उचल किती घ्यायची याला आम्ही मान्यता देणार नाही. 19 तारखेला रविवारी चक्काजाम हे होणारच, कारण अजून आमचा प्रश्न सुटलेला नाही. हेडलाईन्सचे प्रस्तुत करता अभयचे जांभूळयुक्त जन्मवास मधुमेहींसाठी संजीवनी. तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही 160 मराठा आमदार पाडू. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा. आम्ही कुठे म्हटलं भुजबळांना पाडणार, तुम्हाला त्यांना कधीपर्यंत निवडून आणायचं आहे तेवढं आणा, मात्र भुजबळांनी आमचं वाटोळं होईल अशी वक्तव्य करू नयेत. जरांगे पाटलांचं शेंडगेंना प्रत्युत्तर. जरांगे पाटलांच्या मागे कोण हे कालांतराने समोर येईल. प्रकरण वाटतं तितकं सरळ नाही, राज ठाकरेंचं वक्तव्य. आमच्या मागे कोण, राज ठाकरेंनी शोधून काढावं. जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. तर माझ्या मागे मराठा समाज, मात्र राज ठाकरेंनीही पाठीशी ठाम राहावं. जरांगेंचं विधान. शरद पवार म्हणतात माझी जात लोकांना माहीत, तर गर्व से हम मराठा आहे असं पवारांनी एकदा जाहीरपणे सांगावं. मंत्री विखेंचं पवारांना आव्हान. जायकवाडीला पाणी देण्यास नगर जिल्ह्यातून वाढता विरोध. जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यानं जायकवाडीला पाणी सोडू नये. जिल्हा नियोजन बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा ठराव. ऊस दराबाबतची कोल्हापुरातील बैठक निष्फळ. 19 तारखेला चक्काजाम आंदोलन होणारच. राजू शेट्टींचा इशारा. ऊस दराबाबत समिती नेमण्याचा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं धुडकावला. करता कॉटन किंग एंटी स्टेन, ना दाग लगेंगे ना धब्बे. को पावर्ड बाय सैनिक 710 असली वॉटरप्रूफ प्लाई. नमस्कार, मी संदीप देसाई. टॉप 9 बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात राजकीय बातम्यांचा आढावा. जरांगे पाटलांच्या मागे कोण हे कालांतराने समोर येईल. प्रकरण वाटतं तितकं सरळ नाही, राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न. राजकीय पक्ष मतदारांना भीत नाहीत, कायद्याला जुमानत नसल्याची टीका. आता ते जरांगे पाटील आहेत का, जरांगे पाटलांच्या मागून कुठेतरी आहे ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे. ते काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही. त्याच्यामुळे कालांतराने कळेलच यामागे कोण आहे. आमच्या मागे कोण, राज ठाकरेंनी शोधून काढावं. तर माझ्या पाठीमागे फक्त मराठा समाज. मनोज जरांगे पाटलांचं विधान. शोधून काढावा कोण येते आणि लवकर स्पष्ट सुद्धा करावं, आम्हाला पण ऐकायचं आहे. परंतु या पाठीमागे फक्त आणि फक्त मराठा समाज आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्याच्या जातीचा द्वेष करणं सुरू झालं. राज ठाकरेंचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा. स्वतःच्या जातीपेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सगळं महाराष्ट्रात सुरू झालं. आणि मी याचा धोकाही सांगितला होता की आपण उद्या जर समजा असे वागायला लागलो तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार व्हायला वेळ लागणार नाही. दोन पवार एकत्र येण्याचं कारण निवडणुकीचा निकाल आल्यानंतर करेल. शरद पवारांचं गूढ वक्तव्य. त्यांच्या भेटीवर सातत्यानं टीका होत असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील म्हणतात की दोन पवार भेटले की घडल्यावरच समजेल काय घडतं. कळेल नसेल त्यांनी नक्कीच कळेल. निवडणुकीचा निकाल लागल्याच कळेल. राज्यात संभ्रमावस्थेमध्ये टाकणारी घाणेरडी राजकीय परिस्थिती. शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर राज ठाकरेंचा निशाणा. सध्या महाराष्ट्राची जी राजकीय परिस्थिती आहे ही इतकी संभ्रमावस्थेतली घाणेरडी राजकीय परिस्थिती मी आजपर्यंत इतक्या वर्ष पाहिलेली नाही. मी नागपुरातूनच विधानसभा निवडणूक लढवणार. केंद्रात जाण्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांकडून पूर्णविराम. तर भाजप सांगेल ते काम करेन, फडणवीसांचं वक्तव्य.
निवडणूक आयोगानं मोदी शहांसाठी नियम बदलले आहेत का? अमित शहांच्या मध्य प्रदेशातील राम मंदिराच्या वक्तव्यावरून ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र. आयोगाने तत्काळ खुलासा करावा, ठाकरेंची मागणी. मला जरा असं वाटतंय की निवडणूक आयोगाने आचारसंहितेत किंवा निवडणुकीच्या नियमावलीत काही बदल केले असावेत अशी एक शक्यता वाटायला लागली. पण केले असतील तर ते सर्वांना सारखे असायला पाहिजेत. काँग्रेसप्रमाणे ठाकरेंना राम नावाची अलर्जी. रामाचा आणि राम भक्तांचा भाजपला अभिमान, पण ठाकरेंना तिरस्कार. बावनकुळेंची ठाकरेंवर टीका. दर्शन घेण्याकरता आव्हान करणे इतकं एलर्जी का झाली आहे? राजकारणामध्ये इतक्या आपण नांदेड झालो आहोत का? भाजपनं टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं नवीन खातं उघडलं. रामाचं मोफत दर्शन घडवण्यावरून राज ठाकरेंची भाजपवर टीका. तर कामावर मतं मागा, राज ठाकरेंचा सल्ला. नावाचं एक नवीन खातं उघडण्याचं मला असं वाटतं सुरुवात केली असावी. तुम्ही काय कामं केली असं वाटतं याच्यावरती निवडणुका लढवा ना. यानंतर बघूयात मोठ्या बातम्या. अद्वै हिरेना मालेगाव कोर्टाकडून 6 दिवसांची पोलीस कोठडी. मालेगाव सूतगिरणी प्रकरणामध्ये कर्जाची परतफेड न केल्यानं भोपाळमधून अटक झाल्यानंतर आज कोर्टात हजर केलं. हिरेंवर कारवाई करून हे सुडाचं राजकारण असल्याचं सरकारने दाखवून दिलंय. राऊतांची टीका. मालेगावमध्ये पराभवाची भीती वाटत असल्यानं मंत्री महोदयांकडून हिरेंवर 40 पेक्षा अधिक गुन्हे दाखल. राऊतांचा भुसेंवर आरोप. हिरे यांना जी अटक झाली काल ही पूर्णपणे राजकीय दबाव तंत्राचा एक भाग आहे. मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वै हिरे आणि त्यांच्या कुटुंबियाविरुद्ध 40च्या आसपास गुन्हे दाखल केले. अनिल पाटील पुढील विधानसभेला निवडून येणार नाही. त्यांच्या मतदारसंघामध्ये मी दौरा करून आलोय. शरद पवारांचा मंत्री अनिल पाटलांवर निशाणा. हे सांगू इच्छितो त्यांच्या मतदारसंघात मी आत्ता जाऊन आलो. पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाही, त्याची आम्ही काळजी घेऊ. अहमदनगरमध्ये आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात पार्थ पवारांच्या स्वागताचे बॅनर झळकले. भाजप आमदार राम शिंदेंच्या घरच्या कार्यक्रमाला पार्थ पवार हजेरी लावणार. हिवाळी अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणावर चर्चेची शक्यता. 50% जास्त आरक्षण कोर्टात कसं टिकणार, यावर सरकार चर्चेचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता. मोदी ज्या राज्यात जातात तिथल्या मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. वैयक्तिक टीका करणं चुकीचं. राहुल गांधी मूर्खांचे सरदार, या मोदींच्या वक्तव्यावरून पवारांचा निशाणा. प्रधानमंत्री आले की ते राज्यात जातात आणि राज्याच्या त्यांच्याशिवाय अन्य पक्षाचं नेतृत्व हे असेल तर त्यांच्या व्यक्तिगत हल्ले करतात, चुकीचे हल्ले करतात. लोकसभेसाठी शिंदे गटातील नव्या चेहऱ्यांना संधी. काही खासदार बदलावे लागणार. भाजपचं सर्वेक्षण, सूत्रांची माहिती. अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा. मुंबईतून भाजपच्या वतीनं माधुरीला तिकीट देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धोका दिल्याशिवाय राहणार नाही. आमदार यशोमती ठाकूर यांची टीका. भाजपला सवय आहे लोकांना पक्षांना वापरून घेण्याची. अजित पवार शिंदेंचा वापर करून भाजप स्वतःचा पाया मजबूत करत असल्याचाही आरोप. भाजपला सवय आहे लोकांना पक्षांना वापरून घेण्याची. त्यांनी शिंदे साहेबांचा वापर केला, त्यांनी अजितदादांचा वापर केला. त्यांना काय घेणं देणं नाही शेतकऱ्यांचं काय होतं, लोकांचं काय होतं. यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या. उद्या 17 नोव्हेंबरला जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये ओबीसी समाजाचा महामेळावा. छगन भुजबळ उपस्थित राहणार. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सरकारने बंद करण्याची केली मागणी. मनोज जरांगे जनजागृती करतायत, ते त्यांनी करावं, मात्र कोणत्याही ओबीसी नेत्यांविरोधात त्यांनी बोलू नये. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं विधान. त्या हिशोबाने किंवा लोकांना जोडून ठेवण्याच्या हिशोबाने ते यात्रा किंवा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे. त्यांनी करावा, आमचा त्याला काही विरोध नाही आहे. पण हे करत असताना फक्त ओबीसी नेत्यांना कुठेही टार्गेट करू नये. निवडणूक आयोगाने आचारसंहितेमध्ये बदल केलेत का? उद्धव ठाकरे गटाकडून आयोगाला पत्र. प्रियंका, राहुल गांधी, केजरीवालांना पाठवलेल्या नोटीसचा उल्लेख. मोदी शहांना नोटीस दिली नसल्याचं वक्तव्य. आयोगाने बदल केले असल्यास सर्व पक्षांना निवडणुकीपूर्वी कळवण्याचंही केलं आवाहन. शहांनी केलेल्या विधानावर उद्धव ठाकरेंना मिरच्या झोंबल्या. उद्धव ठाकरेंच्या टीकेला नितेश राणेंचं उत्तर. असंख्य राम भक्तांना आम्ही राम मंदिराचे रामलल्लाचं दर्शन करण्यासाठी अयोध्येला घेऊन जाऊ. या आदरणीय अमित शहाजींच्या
घोषणेवर ह्यांना फार मिरच्या लागलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील जेजुरीमध्ये खंडेरायाच्या दर्शनाला, जरांगेंवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी तसंच 7 तोफांची सलामी. तुम्ही आमचे शत्रू नाही, भुजबळांना व्यक्ती म्हणून विरोध नाही, त्यांच्या विचारांना विरोध, विचार बदला, जरांगेंची भुजबळांना विनंती. त्यांच्या विचाराला मात्र आमचा कडाडून विरोध आहे. त्यात मात्र काही शंका नाही. ते व्यक्ती म्हणून भुजबळ साहेब आमचे दुश्मन नाही, त्यांचं आणि आमचं काय शत्रुत्व पण नाही. कांदिवलीच्या महाराणा प्रताप उद्यानामध्ये छटपूजेची परवानगी पालिकेनं भाजप आमदार अतुल भातखळकरांमुळे नाकारली. वर्षा गायकवाड यांचा आरोप, दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी पूजा करण्यावर गायकवाड ठाम. 12 वर्षापासून त्यांनी या ठिकाणी छठ पूजेचं महापर्व त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. परंतु अचानक स्थानिक आमदार अतुल भातखळकरांचा फोन आला की शासनाचा फोन आला की प्रशासनाने अचानक सांगितलं की आता यावर्षी तुम्हाला कार्यक्रम करता येणार नाही. टाइम बॉन्डसाठी 2 दिवसांचा वेळ, सरकारने प्रतिसाद न दिल्यास नंतर पाहू काय करायचं ते जरांगेंचं वक्तव्य. 24 डिसेंबर नंतरचं आंदोलन मुंबईत असेल, जरांगे पाटलांचा पुनरुच्चार. मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 100% मराठा आरक्षण देते, मी खात्रीने सांगतो तुम्हाला 24च्या आत. पण समजा नाही दिलं, चाललं आपलं सहज बनव मुंबई फिरायला यायला लागलो. कारागृहात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्यास गृह विभागाची मान्यता. राज्यातील मध्यवर्ती कारागृहात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही तपासणी यंत्र बसवली जाणार. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट जागा वाटपावर चर्चा करणार. दिवाळीनंतर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, शरद पवारांची माहिती. यानंतर बघूया जिल्ह्यांच्या बातम्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या 2 वाघांच्या झुंजींचा व्हिडिओ समोर. बजरंग आणि छोटा मटका या 2 वाघांमध्ये जोरदार झुंज. दोघांमधला थरकाप उडवणाऱ्या झुंजीमध्ये बजरंग वाघाचा मृत्यू. दिवाळीमध्ये कोल्हापुरात म्हशी पळवण्याची स्पर्धा. सतेज पाटलांनी गाडी चालवत गाडीच्या मागे म्हशी पळवल्या. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आखाडा. पूजनाने कुस्ती स्पर्धेच्या थराराला सुरुवात. 20 नोव्हेंबरपर्यंत लाल माती आणि मॅट या दोन्ही गटातील कुस्त्यांसाठी 900 पैलवान सहभागी होणार. झिकाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी. इचलकरंजीमध्ये झिकाचे 2 रुग्ण तर पुणे, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाची नोंद. कार्तिकी वारीच्या निमित्तानं आजपासूनच विठ्ठल रुक्माईचं 24 तास दर्शन सुरू. आजपासून व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन बंद राहणार, मंदिर समितीचा निर्णय. यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या. मुंबई आणि आसपासच्या किनारपट्ट्या रोरो सेवेनं जोडणार. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये बोरिवलीमध्ये रोरो जेट्टीचं बांधकाम पूर्ण. इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय. शिवडी ते न्हावाशेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलावरून मुंबईकरांना लवकरच सुसाट प्रवास करता येणार. MTHL पुलाचं काम 96% पूर्ण. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं MMRDAचं उद्दिष्ट. छटपूजेच्या आयोजनावरून काँग्रेस भाजप आमने सामने. पालिका प्रशासनाने कांदिवली इथं छटपूजेला परवानगी नाकारल्यानं मुंबई काँग्रेस आक्रमक. मुंबईमध्ये 13 नोव्हेंबरपर्यंत 823 प्रकल्पांना महारेरा नोंदणी मंजुरी. कोकण प्रांतातील 382, पुण्यातील 257, नाशिकमधील 57, संभाजीनगरमधील 33, अमरावतीच्या 17 प्रकल्पांचा समावेश. पुण्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांसाठी भरती. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार. एकूण 24 रिक्त जागा भरण्यात येणार. विनायक चतुर्थीनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य. कार्तिक शुद्ध चतुर्थीला मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्त्व. पुण्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांकडून दीपोत्सव साजरा. शेकडो दिव्यांनी शिवजन्मस्थळ उजळलं. पिंपरी चिंचवड पालिकेच्या नेत्र रुग्णालयामध्ये मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी महिनाभराचं वेटिंग. सर्जन आणि सुविधांअभावी शस्त्रक्रिया लांबणीवर. उद्यापासून नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू होणार. बेलापूर ते पेंढर मार्गावर ही मेट्रो धावणार. औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार. यानंतर बघूया देश विदेशातल्या बातम्या. देशातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी 20 चालकांची भरती करणार. मोटरबन, लोको पायलट, मेट्रोच्या चालकांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात. जपानमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचं ट्रेनिंग दिलं जाणार.
जगातील सर्वात वेगवान इंटरनेट सेवा चीनमध्ये सुरू. एका सेकंदामध्ये डाउनलोड करता येणार 150 HD मूव्हीज. 4 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 या दरम्यान 13 दिवस विविध बँकांचे कर्मचारी संपावून जाणार. याबाबतची अधिसूचना ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन कडून जारी.